स्वामी ओम. स्वामी ओम ताई. सांगावं काहीतरी छान. हा, सांगा ना ताई. छान. हो हो हो. हं. तुम्ही पण फ्री आहात ना? हो हो, म्हणूनच केला. बरं बरं. बघा ताई, खूप जण असं राहू आणि यांच्याविषयी विचारतात. हा काहीतरी हा उपाय सांगा, राहू केतूचे उपाय सांगा. हा हा हा. हा. आपण त्यांना पण वनस्पतीनुसार ताई आपण त्यांना बॅलन्स करूच शकतो. हो. हो हो, नक्कीच नक्कीच. अरे वा. जर हो हो, जर आपण अश्वगंधाचं झाड किंवा त्याची पावडर म्हणा किंवा त्याची मुळी म्हणा, जर आपण घरात ठेवली ना, हा हा हा. अश्वगंधा, तर खूप सुंदर त्याचा इफेक्ट दिसतो ताई. हो, हो हो, कुंडीत पण अश्वगंधा लावू ठेवा. शकतो ना म्हणजे? हा, इतकं सुंदर ताई, ते इतकं पूजनीय झाड आहे ते अश्वगंधाचं. अच्छा. हा हा. हा, म्हणजे तुळशी एवढं. ओ. अरे हो बापरे. हो हो हो. हा. इव्हन ताई, इव्हन गोकर्ण असतो ना आपला. हो हो. हो, गोकर्णाचं निळं फूल सुद्धा समजा आपण शनिवारी वगैरे जर महादेवाला पाहिलं तरी सुद्धा राहू बॅलन्स होतो, किंवा ते घरी जरी ठेवलं, अच्छा. हा हा. तर राहू साधारण बॅलन्स बरेच होतो. जण लावतात ते गोकर्णाचं. लावतात. हा. हो हो हो, लावतात. विष्णूला किंवा विठ्ठलाला सुद्धा गोकर्ण वाहतात. हो. हो हो हो. अच्छा. शंख, त्याला मला वाटतं त्याला शंखपुष्पी पण म्हणतात वाटतं त्याला. पुष्पी वेगळं ताई. नाही, शंखपुष्पी. हो ना, शंख पुष्पी जे आहे ना, हा ते हा हा. वेगळं असतं ना. नाही, तेच आहे अपराजिता. हो का? गोकर्ण, अपराजिता, शंखपुष्पी त्यालाच म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. हो, हो. आणि ताई, ज्यांच्या पत्रिकेमध्ये ना पहिल्या स्थानात, चौथ्या स्थानात, 8व्या स्थानात, हा 12व्या स्थानात राहू आहे ना, हा. त्यांनी तर राहूची पूजा करावीच ताई. हो का? हो, हो. हं. काळे कपडे, कारण काळे कपडे राहूच इंडिकेट करतो बघा. काळे, बरोबर. निळे हां, घालू हां. पहा, पूर्वीपासून लोक म्हणत होते, की काळं नका घालू, काळं नका घालू. हां, हां, बरोबर. मग ते त्याच्याचसाठी आहे. अच्छा. म्हणजे तुमचा तो राहू ग्रह त्रास देऊ शकतो ना. हो, 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 हो. त्यामुळे ती पांढरे, निळे कपडे घालायचेच नाही सहसा. निळा रंग शनी महाराजांचा आहे आणि काळा रंग राहूचा आहे. हं, हं, हं. त्यामुळे. इव्हन बरोबर. ताई, कडुलिंबाच्या झाडाची सुद्धा पूजा केली तरी सुद्धा राहू ग्रह शांत होतो. हो? हो, हो. अय्या! हो, किती हो. मस्त छान कडुलिंबा ना? कडुलिंबाचं झाड फार लक्ष्मी संपन्न आहे. हां. त्याच्यामध्ये पूर्ण 64 योगिनींचा वास आहे. अरे बापरे! हो, हो, हो. हं, हं. ज्यांना केतुग्रहांचा वगैरे खूप त्रास आहे ना ताई, त्यांनी पितळीची भांडी जास्तीत जास्त वापरली किंवा पितळीचे देव ठेवले तरी सुंदर अनुभव येतो. अच्छा. हं, हं. हो. मंगळ ग्रहासाठी सुद्धा ताई अश्वगंधा खूप सुंदर आहे. अश्वगंधा प्रत्येकाने घरात लावावा, मला असं वाटतं. हो का? खूप अच्छा. सुंदर अनुभव येतो अश्वगंधाचा सुद्धा. अच्छा. म्हणजे येतोच त्याचा अनुभव. हां. आणि हं. शमीचं पण लावतात ना ताई बरेच श जण घरात? शमीच्या झाडाला ताई, जर काळी वात टाकून जर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावला की नाही हां, हां. शमीला, तर हं. आपला इव्हन कोर्ट केस सुद्धा साठी खूप सुंदर आहे ताई, पिवळ्या मोहरीचं तेल. आणि अच्छा. म्हणजे मोहरीचं तेल आणि शनी ज्यांना साडेसाती वगैरे आहे त्याच्यासाठी सुद्धा खूप सुंदर आहे. अच्छा. हो, शमीचं झाड. इव्हन शमीचं पान सुद्धा महादेवाला वाहायचं विधान आहे. पण आपण कसं हिंदी लोकं वाहतात बघा. हो, 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 हो. हो. बरोबर. आपल्या इकडल्या गुरुजींना विचारलं तर ते नाही सांगतात. पण अच्छा. हिंदी गुरुजी जे असतात ना, त्यांना जर विचारलं ना, तर बिनधास्त लावा म्हणतात ताई ते. हो. हं. अच्छा. हो. म्हणजे ज्यांच्याकडे जागा आहे ना ताई, त्यांनी ते हं. समजा हे ऑल स्पाइसेस लावले, तमालपत्र झालं, हां, हां, हां. लवंग. ज्यांच्याकडे जागा आहे ते लावूच शकतात. अरे वाह! हं. मस्त. किती छान हो. होते. इव्हन जांभूळ जांभूळ आहे. हां, हां. जांभळाचं झाड. त्याला सुद्धा ते पाणी टाकलं ना, तरी आपला बुध ग्रह छान होतो. हो. हो, हो. समजा तुम्ही दर बुधवारी जरी टाकलं, हं, 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 खूप हं, हं. सुंदर आहे ताई ते सुद्धा झाड. अच्छा. हं. बरं. इव्हन तांदळाची मूळ असते की नाही, ते तांदूळ लावतात. हां, हां, हां. तांदळाच्या मुळीची जरी पूजा केली किंवा तांदळाला पाणी टाकलं त्या 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 मुळीला, ते हं. खूप लक्ष्मी संपन्न झाड आहे. तुम्ही बघा ताई, आपण अक्षता वाहतो. हां, हां, हां. अक्षता वाहतो किंवा बरोबर. डोक्यावर सुद्धा अक्षता टाकतात. तांदळाला फार हो. महत्त्व आहे. ओह! हो, खरंच सुंदर, सुंदर. हो, हो. म्हणजे आपण आपलं क्रिस्टल किंवा खडे वगैरे घालण्यापेक्षा हां, खरं आहे ना, आपण ते या एवढे महागडे, महागडे घालायचे हो. आणि ते खरे आहेत की खोटे आहेत याचा पण आपल्याला अंदाज नसतो.
नाही त्याचं पण आहेच ताई, म्हणजे ते आहेच विधान, पण ते अच्छा. किती हां, किती हे आपल्याला नाही माहिती ना. हां, हां. हां, बरोबर. आता हिऱ्याचं माहिती हिरा असतो कारण आपण तेवढे पैसे भरतो. हो. पण खरंय. बाकीच्या याचं माहिती नाही ना. मग आपण जर समजा आपण अशा अशा वनस्पती जर घरात ठेवल्या, त्याचे बॅड इफेक्ट तर काहीच नाहीत. नाही, अगदी बरोबर आहे, बरोबर हो. आहे. इव्हन ताई एक बघा कांतकारी म्हणून एक झाड असतं बघा, जंगलाने खूप ठिकाणी उगवलं असतं. त्याच्या पानांना काटे असतात बघा आणि हं. कधी पिवळ्या रंगाचं फुल येतं, कधी जांभळ्या रंगाचं फुल असतं बघा, व्हायलेट. त्याला अ, असे ना वांग्यासारखं त्याला फळ येतं बघा त्याला. ते कुठेही उगवलेलं दिसतं बघा. असं ताई, कचऱ्यात त्याला वगैरे. ना मला असं वाटतं निळी अबोली असं वगैरे म्हणतात का? अबोली नाही, नाही. नाही, अबोलीसारखीच नाही. असतात ना ती फुलं? कशासारखी? अबोलीच्या फुलांसारखी? नाही, नाही, नाही. मोठं असतं. हो का? हां, हां. ते अच्छा, बघा अच्छा. जंगलाने वगैरे त्याच्या पानांना पण काटे असतात. तुम्ही बघितलं असेल ते झाड. कुठेही पाहिलं उगवलेलं असेल. असतं बघा. जे हां. जांभळं असतं बघा त्याला कांतकारी म्हणतात. अच्छा, हो का? हो, हो, हो. हं, हं, हं. ते ते जे झाड आहे ना ताई, ते वाळवून जर आपण त्याची पूड जर आपण धुनी दाखवली ना कुलदेवीला आपल्या, जी कोणाची कोणतीही कुलदेवी असो, हां, हां. अतिशय कुलदेवी प्रसन्न होते. हो. हो, अच्छा. त्या यानी. हो. हो, अच्छा, अच्छा. कांतकारी. हं. हो. मी आणि आजच ऐकते हां ते नाव. हो, हो, हो. हं. कांतकारी किंवा त्याला बटकटैया पण म्हणत असतील कदाचित त्याला. हो का? बटकटैया. हो, अच्छा, अच्छा. हिंदीमध्ये. हां, हां. हो, आता त्याचं बॉटनिकल नेम नाही माहिती मला. हां, 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 हां. हां. ते खूप ठिकाणी उगवलेलं दिसतं बघा. असंच जंगली वनस्पती आहे ती. हां, मी त्याला अशी बघते सर्च वांग्यासारखं करून. हां. वांग्यासारखं त्याला फळ येतं बघा. अच्छा, अच्छा. हो, कुठेही तुम्ही बघितलं असणार ते त्याला व्हायलेट हां. कलरचं जे येतं ना, पाहिलं असेल, पिवळं. पण नाव नाही माहिती ना हां, प्रॉपरली हां. ते त्याचं. हां. सगळ्यांनी बघितलं असणार आहे. हां, हां. हो. बरोबर. ते सुद्धा ताई इतकं सुंदर त्याचा त्याला वाळवून सुंदर आपल्या देवीला मंगळवारी, शुक्रवारी दाखवलं तर कुलदेवी धावतच येते. हो? इतकं पॉवरफुल आहे ते कुलदेवीच्या याला त्याचा धूप. अरे वाह! इव्हन ताई आपण संध्याकाळी जरी पूर्ण घराने धूप दाखवला ना, खूप सुंदर आपली ज्या घरात निगेटिव्हिटी वगैरे आहे ना, ती सगळी ते निघून निघून. जाते बघा. अच्छा, हां. ते तरी कमीत कमी केलं पाहिजे. हो, आपल्या संध्याकाळचं आपण जे दिवेवात करतो ना, हं, 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 हं. सुंदर आपण घरात पूर्ण सगळीकडे फिरवायला पाहिजे. अच्छा. हो, हं. खूप जण संध्याकाळी दिवा वगैरे पण नाही लावत ताई. लावलाच पाहिजे तो तर ना ताई. हो, बिलकुल तुळशीला, देवाला. हं. आणि बघा ताई आपण ना फक्त तिळाचं तेल, मोहरीचं तेल एवढेच हं. दिवे लावतो तुपाचं, बरोबर? हो, 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 हो. तर एरंडेलचं तेलाचा दिवा सुद्धा ताई खूप सुंदर सांगितलाय वास्तूत. अय्या! एरंडीचं. हो, हो? हो. एरंडी फार महत्वाची आहे बरं का वास्तुशास्त्र आपलं अच्छा. वनस्पती शास्त्रामध्ये. हो. इव्हन खोबऱ्याच्या तेलाचं सुद्धा विधान आहे. बापरे! हो, पंचमीला खोबऱ्याच्या तेलाचं विधान आहे. त्याच्यानंतर कंकुलचं पण तेल मिळतं बघा. ते कंकुल वनस्पती खूप हे आहे, गुणकारी कंकुल. आहे. कंकुलचं हां. तेल मिळतं. त्यांनी सुद्धा ते आपले राहू-केतू ग्रह खूप सुंदर बॅलन्स होतात. अच्छा. त्याचा सुद्धा दिवा लावला आपण. आणि हं. ना ताई आपलं सप्तधान्य घ्यायचं हं, हं, हं. कोणतं पण. कोणते हां. पण सप्तधान्य जर आपण मातीचं असतं ना आपली दिवनाल, हां, 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 हां. त्याचा सुद्धा ताई दिवा दाखवला ना आपण देवाला खूप सुंदर अनुभव येतो. अच्छा. हं. कारण की मातीच्या दिव्याला सर्वात जास्त महत्त्व आहे. सोन्याच्या दिव्यापेक्षा पण. काय म्हणता? हो, आपली ही जीवनाल असते ना मातीची, हो, 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 हो. सर्वात हो, त्याला अतिशय महत्त्व आहे मातीच्या तेलाच्या दिव्याला. हो. हो, एक तरी लावावा ताई रोज. अच्छा. मग बरोबर, हां, म्हणून ते जुने लोकं दरवाजात पण लावतात ना संध्याकाळी. दरवाजात आणि आपण बघा ना लक्ष्मीपूजनाला तीच दिवे लावतो. हो, हो, हो. खरंय, खरंय. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर. हां, म्हणूनच तर ते आता खूप ते प्रचलित आहे ना, तुम्ही केक कापताना ते कॅन्डल विझवू नका. हो, हो. खरंय. खरंच आहे ते, बरोबर आहे ताई. हो ना? आपलं आपण जे वंश वाढवतोय त्यालाच आपण शांत करून टाकायचं त्या दिव्याला. बरोबर आहे, बरोबर आपल्या आहे. इथे तर अखंड दिव्याचं विधान आहे. हो, खरंय. बरोबर आहे की नवरात्री म्हणा किंवा कुठले हं, पण जे येतात नवरात्र म्हणा किंवा हं, याचे हं. काय खंडोबाचे नवरात्र. बरोबर, खूप जण बरोबर. अखंड दिवे ठेवतात. बरोबर, बरोबर. हं, हं. इतकं सुंदर ना ताई म्हणजे आपण आपलं जर शास्त्र बघितलं, निसर्ग बघितलं, तर आपण आपलं वास्तू खरंच आपण स्वतःच बॅलन्स करू शकतो. खरंय, खरंय. बरोबर आहे की नाही? किती मोठ्या-मोठ्या छान. यांच्याकडे जायची गरजच नाही. अगदी, अगदी. हं. सुंदर प्रकारे. खूप छान माहिती दिली ताई. हो, हो. थँक आणि यू. हो, हो, हो. बिझी होतात का ताई तुम्ही? नाही, नाही ना? नाही, नाही. बिझी हो. वगैरे काही नव्हते. कारण सकाळचा वेळ कसा आपला थोडासा बिझी असतो ना.
नाही आता जे अशा बेसिक असतात त्या गोष्टी झाल्या. हम्म हम्म. हं. आता पूजा वगैरे पण. दुपारून हां. आता हम्म. दुपारून फक्त त्या रिक्षावाल्यांचे जे क्लास घ्यायचे तिथे जाते मग 3 ते 6. अरे बापरे, 3 तास आहे का तिथे? हां, तिथे सुरुवातीला मग काही नवीन येतात, त्यांचे फॉर्म भरणं, ऍडमिशन घेणं त्यांचं, सगळंच प्रोसेस करावी लागते ना. हो ना, हो ना. पण हं. चांगलं नाही ताई, तुम्ही एकदम बिझी आहात. हो, हो. ते बरं आहे बाबा. ते कारण सर्वात महत्वाचं आहे. डोक्यात दुसरे काही विचार येत नाही. दुसरे काही आणि ताई ज्यांना ना टेन्शन्स आहेत की नाही, ते सुद्धा रिलीफ होतात बरं का बाहेर गेलं की. हो, खरंय. कारण आपण बाहेरच्या तेवढ्यापुरतं तर हवेमध्ये ताकद आहे. नाही, आणि तेवढ्यापुरतं आपल्याला ते विसरतो ना आपण, कारण आपण दुसऱ्या कामात असतो. हां, खरंय, खरंय. शरीर थकलेलं समजतं, डोकं थकलेलं नाही समजत. नाही समजत. कसं बोललात, सुंदर आहे. बरोबर आहे की नाही? अगदी, अगदी. खरंय. हम्म, हम्म. म्हणून ताई माहितीये का, सुंदर आपण जर हे सगळं थोडंफार जरी केलं ना ताई, खूप देवदेव करायची गरज नाहीये. अगदी, अगदी. देवाच्या खरंय. खूप मागे राहावं ना ताई, आपली रोजची पूजा ती खूप सुंदर करावी. अगदी, अगदी. हो. खरंय. आता प्रत्येकाची आवड पण वेगवेगळी असते ताई. आणि ते नवग्रह स्तोत्र सगळ्यांनी वाचायचं. अच्छा. हां, हो, हां. कारण आपल्या लाईफमध्ये जे चढ-उतार येतात ना ताई, ते सगळे ग्रहांचीच कामं असतात. हो, हो. हां, बरोबर हो. आहे. हो. मग आपण ते वाचत राहिलो, तर काही जास्त करायची गरजच नाही ना. अगदी बरोबर आहे. हो. उगाच पैसा घालवण्यात बाहेर जाऊन ही पूजा करा आणि ती पूजा करा, काही गरजच नाही. गरज नाही. अगदी बरोबर हं. आहे. पण अग्निकर्म हे व्हायलाच पाहिजे तरी ताई घरात. हां, 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 हो, हां. आपले होम, हवन, अ, दिवे हे राहायलाच पाहिजे, धूप, दीप. अच्छा. पण हं. खूप काही त्याच्यामध्ये घुसायची मला असं वाटतं काही गरज नाही ताई. अति नाही करू. कुठलीही कर्म गोष्ट अति करू हां, नये. कर्म खूप महत्वाचं आहे. बरोबर. हे तर बरोबर. अगदी. हो. नाहीतर मग देर हरी पलंगावरी होत नाही ताई. हां, ते तर आहेच. मेहनत तर करावीच लागेल. कर्म म्हणजे तर आज करावे तुम्ही लागतात. आज पेरलं आणि उद्या उगवतच नाही. काही काळ त्याला अगदी, द्यावाच अगदी. लागतो. हो, प्रत्येक गोष्टीला वेळ असते. ती वेळ हं. पूर्ण झाल्याशिवाय तर काही मिळत नाही. काही मिळत नाही ताई. खरंय, खरंय. खरी गोष्ट, आणि प्रत्येक गोष्टीची वेळ पण यायला लागते. हो, हो. खरंय, खरंय. हं. आणि खूप हवालदिल होऊन ताई खूप घाबरून पण काही अर्थ नाही. हं. घाबरू तर बिलकुल नाही. ते म्हणतात ना, "भीत्या पाठी ब्रह्मराक्षस." हो, हे हं. बिलकुल करेक्ट आहे. हं. हो. तुम्ही जेवढा निगेटिव्ह विचार कराल, तेवढे ते निगेटिव्ह मॅनिफेस्ट होतं एनर्जी. ना. हं. हं. आपण खरंय. आज मी तर नेहमी म्हणते, "आदमी जो सोचता है वही बन जाता है." हां, अगदी बरोबर आणि आहे. मला काय वाटतं ताई, "आदमी जो सोचता है वो देखता भी है." हां, हे बरोबर आहे. तसंच दिसतं तुम्हाला बाहेर गेल्यावर. हां, हां. खरंय, खरंय. हो. म्हणून प्रत्येकाने आपली वास्तू ना ताई स्वतःच खूप सुंदर करून घ्यावी. हो, हो, हो. हो, ज्यांच्या घरी चालेल ताई. जागा. हो, हं, हो, हो, हं, हो. हं. ठीक आहे ताई. ठीक. ओके. स्वामी नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हां.